शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातला आज महानिकाल येणार आहे। आता पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आमदार अपात्रता निकालाआधी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सुद्धा वर्षा निवासस्थानी होते उपस्थित। आमदार अपात्रता निकालाआधी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, सकाळी 10 वाजता बैठकीचं नियोजन। शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार की ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र होणार, आजच्या निकालातून स्पष्ट होणार। विधानसभा अध्यक्षांकडे देशाचं लक्ष। राजकीय पक्ष कोणत्या गटाचा याबाबत विधानसभा अध्यक्ष आज निकाल देणार की नाही, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा। राजकीय पक्ष कोणत्या गटाचा ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे का, आजच्या निकालातून स्पष्ट होण्याची शक्यता। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटकेंना धोका नाही। आदित्य ठाकरे बाळासाहेबांचे नातू असल्यानं सेफ, मशाल चिन्हावर लढल्यानं ऋतुजा लटकेंना धोका नाही। मला अनेक लोक येऊन भेटतात, मी कुणाला भेटायचं नाही का, नार्वेकरांचा विरोधकांना सवाल। तर निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी हे आरोप होत असल्याची राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। 1.5 वर्षांपासून आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू, आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा। उद्धव ठाकरेंचा आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांवर टीकास्त्र, ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व, बहुमत आमच्याकडे, धनुष्यबाण शिवसेना आमच्याकडे, त्यामुळे मेरिटप्रमाणे निकाल लागणार अशी आम्हाला अपेक्षा। आमदार अपात्रता प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे, तर मला खात्री आहे, अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागावा।